शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी पुढे ढकलली। सुप्रीम कोर्टात 2 आठवड्यांनी सुनावणी होणार। अजित पवार गटाच्या वकिलांनी विनंती केल्याने सुनावणी पुढे ढकलली। मनोज जरांगे निवडणूक लढले नाही तर ते शरद पवारांचेच आहे हे पक्क होईल। प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंवर निशाणा। ओबीसींनी हक्कासाठी लढलं पाहिजे याची जाणीव जरांगेंनी करून दिली। जरांगेंचा फोटो घरात लावा, निवडणुकांपर्यंत त्यावर एक हार चढवा। ओबीसी आरक्षण बचाव यात्रेदरम्यान प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। सावध रहा म्हणजे कुणबी मराठा दरोडेखोर आहेत का? बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल। तर कळत नसेल तर बोलू नये, प्रकाश आंबेडकरांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर। आम्ही रामदास आठवलेंचाच पक्ष खरा असं म्हणालो तर किती वेदना होतील। प्रकाश आंबेडकरांनी कायद्याचा अभ्यास करावा। शिंदेंची शिवसेनाच खरी या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर राऊतांचं उत्तर। भाजपनं राज्यपाल पदाचे दिलेले आश्वासन पाळले नाही, आनंदराव अडसूळ यांचा आरोप। राज्यपाल पदासाठी 8 दिवस अजून वाट पाहणार, राज्यपाल पदावरून अडसूळ आक्रमक। सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा दिलेला निर्णय अयोग्य, तर आणखी 8 दिवस वाट पाहणार, अन्यथा राणांविरोधात सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा आनंदराव अडसूळ यांचा इशारा। शरद पवार गटानं विधानसभा निवडणुकीसाठी 100 मतदारसंघात निरीक्षक नेमले। विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी सुरू। इच्छुक उमेदवार आणि मतदारसंघातील ताकदीचा आढावा घेतला जाणार। अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेचा टीझर रिलीज। जनसेवक आम्ही शब्दाचे पक्के आहोत, टीझरमध्ये उल्लेख। उद्धव ठाकरे आज दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतील। ठाकरे राहुल गांधींसह सोनिया गांधींनाही भेटण्याची शक्यता। खासदार संजय राऊत यांची माहिती। आरक्षण दिलं नाही तर सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, राजकारण्यांना पायाखाली तुडवायची ही योग्य वेळ। मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा। आम्हाला राजकारणात यायचं नाही, मात्र सर्वपक्षीय आमदारांनी फडणवीसांना समजावून सांगितलं पाहिजे। मनोज जरांगे यांचं महायुतीतील आमदारांना आवाहन। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं हीच मागणी। आमचा जरांगेंना पाठिंबा तर फडणवीस भाजपची भूमिका मांडणार। फडणवीसांच्या भेटीनंतर रमेश केरेंचं वक्तव्य। काल धाराशिवमधील आंदोलनात पवार ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते। मनसे नेते संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप। मराठा आंदोलकांच्या वेशात आपली माणसं पेरण्याचं काम सुरू, देशपांडेंचा आरोप। करमाळा विधानसभेसाठी इच्छुक रामदास झोळ यांनी अंतरवली सराटीत जरांगेंची भेट घेतली। विधानसभा उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची रामदास झोळ यांची माहिती। मनोज जरांगेंच्या दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीला उद्या सोलापुरातून सुरुवात होणार। जरांगेंच्या सभास्थळाचा पोलीस आयुक्तांकडून आढावा घेतला जाणार। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक। उदय सामंतांच्या बंगल्यावर बैठकीचं आयोजन। तिन्ही पक्षाचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी उपस्थित राहणार। प्रचार सभांच्या नियोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार। फडणवीसांनी बोलावली मुंबई महानगरातल्या आमदारांची बैठक। रात्री 8 वाजता सागर बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर मधील आमदार उपस्थित राहणार। मनसे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 5 विधानसभेच्या जागा लढवणार। राज ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यात उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता। सोलापुरातील माढा विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता। पवार गटाच्या माढ्याच्या जागेवर काँग्रेसच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांचा दावा। बीकेसीतल्या सायकल ट्रॅकवरून मंगलप्रभात लोढा आणि ठाकरेंमध्ये वाद पेटण्याची शक्यता। सायकल ट्रॅक मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी लोढा यांचं एमएमआरडीएला पत्र, तर पालकमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी या सायकल ट्रॅकचं उद्घाटन केलं होतं। अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर केलेली टीका ही मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे। कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिटकरींचा फोटो असलेला केक कापत निषेध व्यक्त। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली। राज्य सरकार कशा पद्धतीने योजना राबवाव्यात हे न्यायिक कार्यक्षेत्राचा भाग नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात टिकणारच, अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख। विरोधकांच्या टीकेवर अजित पवारांचं ट्विटद्वारे उत्तर।